मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेतलं. मला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधारतील, पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही. गुंडाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार. आता आपले लेकर जरा समारोह करणार असले तर भेटायची बुद्धी घेऊन ती उंदराचा सुळसुळाट कायम संपावा लागणार आहे. आता त्याच्यासाठी 100 ते 200च्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे. काय या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला. त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे. सरकार काय यांना संपवित नाही, अजिबात संपवित नाही. त्यामुळे आता हे आम्हाला संपवावं लागणार आहे. हे जर आमचे लेकरं बाळ उघडून येऊन त्या दुकानात जरी फोन करतात आणि सरकार जरी यांना थांबवणार, आम्हाला वाटलं होतं ते दोघंही त्यांच्या लोकांना समजून सांगतील, पण त्यांनी सांगितलं नाही. वाटलं होतं आम्हाला हे सुधारतील, पण हे सुधरत नाही. असं त्यांचा गैरसमज झाला म्हणून या घटना व्हायला लागल्या. घटना जर थांबवायच्या असतील तर तिथून माझं सरकार पक्षाच्या प्रतिनिधी सरकारने विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस हे आरोपी वाचवायला नको होते सगळं याच्यामध्ये. आता किमान याच्यातल्या तरी वाचू नका. पत्रकारांना सगळ्यांना मसाला लावा यांच्यावरती. यांनी म्हणजे गुन्हा करायचा याचा उद्देश कसा आहे 307 पण नका लागणं गरजेचं आहे. आणि एक विशेष सांगतो महत्वाचं, अल्पवयीन येतं नामके येतं तरीके येतं असं म्हणून कुठलाही सुद्धा कामा नाही. हे विशेष करून बीडच्या पालकमंत्र्यांना हे होऊ देऊ नका. आणि आता मराठा समाजाला एक माझी आपल्या सगळ्या थोडा माईक खाली किती दिवस भेटायला येतात मारल्या. मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेतो. मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं राज्यातल्या मुख्यमंत्री फडणवीसांनी दोनही पालकमंत्री म्हणून अजितदादांना दुसऱ्यांदा सांगतो. मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेतलं. मला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधारतील, पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही. गुंडाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार. आणि मी मराठा समाजाला जाहीरपणे सांगतो, आता आपले लेकर जरा समारोह करणार असले तर भेटायची बुद्धी घेऊन ती उंदराचा सुळसुळाट कायम संपावा लागणार आहे. आता त्याच्यासाठी 100 ते 200च्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे. काही सामाजिक आहेत. यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या लोकांशी मी चर्चा करणार. त्याचं कारण असं आहे आता यांचा या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला. त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे. सरकार काय यांना संपवित नाही, अजिबात संपवित नाही. त्यामुळे आता हे आम्हाला संपवावं लागणार आहे. आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे. म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख 200 ते 200च्या आसपास प्रमुख चर्चा करणार याच्यासाठी करणार आहे की त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला बघावं. महत्वाचा विषय तुम्हाला अगोदर क्लिअर करू द्या, कारण मी हे गांभीर्यानं सिरियस बोलतो. हे जर आमचे लेकरं बाळ उघडून येऊन त्या दुकानात जरी फोन करतात आणि सरकार जरी यांना थांबवणार, आम्हाला वाटलं होतं ते दोघंही त्यांच्या लोकांना समजून सांगतील, पण त्यांनी सांगितलं नाही. वाटलं होतं आम्हाला हे सुधारतील, पण हे सुधरत नाही. म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित जे राजकीय सामाजिक मोठाले घराणे बीड जिल्ह्यात यांना बोलायचं आणि यांच्या कानावरती टाकायचं. आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाहीये, कारण आम्ही किती वेळेस नुसतं भेटणार आहे. आलं की भेटायचं, त्याला विचारायचं तू कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं. हे पोरं मरायचे थांबायचे असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो. कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते म्हणणार नाही त्याला, प्रतिष्ठित जे आमचे लोक आहेत घराणे 100-150 त्यांना सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावं लागेल. कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणार आहे. मला हे समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावं लागणार आहे. त्यांना थांबायला आता नायनाट करावं लागणार आहे. आपल्या जे उचलायची वेळ उचलावं लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. फक्त पुन्हा तेच सांगतो, याच्यासाठी सांगायचं आहे आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं अंग थरथरू नये. मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतो आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करतो. मी सोडत नाही, फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो. कारण जितकी विदारक परिस्थिती झाली, इतकं भयावह वातावरण झालं, बघावं सुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांचे राहणार. दादा आपण बघितलं फायदा सुद्धा एकीकडे वक्तव्य केलं होतं की ज्या पार्श्वभूमी पाणी जाईल आणि त्याचा मोका त्यांच्यावर मोका लावण्यात असं दादा म्हणाले. काय परिस्थिती बघायची त्यांची किंवा मेल्याला बघायचं होता का त्यांची पार्श्वभूमी दिसत नाही का तुम्हाला अशीच मार काय. आम्ही सांगितलं पुन्हा समान हाली करतो. मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं, शिंदे साहेबाला बी तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्हाला वाटलं होतं हे सुधारते.
आम्हाला जे पाऊल उचलायचं नव्हतं ती उचलायची वेळ आली. आमचा बी नावेलाज आहे आता. एकाच दिवसात त्यांचा सगळा काटा काढावा लागणार या टोळीचा मग असं पुरा आपल्याला राज्यभरात. दादा उद्या बंदचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये दादा तुम्हाला सांगतो, मी काय सांगतो, बंधनी निषेध नोंदलेली नुसतं फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागे म्हणून उपयोग. आम्ही येणार, भेटून जाणार सगळे, याला उपयोग. हे एका दिवसात काटा संपवावं लागणार आहे. कारण हे काय असे थांबत नाहीत. आता ही टोळी मुळे जरा सगळं हिचा नायनाट झाला ना, आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे. त्यांना सुधारायची संधी दिली ती, पण हे सुधारले नाही. त्यांना वाटतं आमच्यातले ताकद आहे, आमच्यातले माज आहे. आता आम्ही यांना पाठिंबा कोण आहे? बोलायचं दादा एकीकडे दादा एकीकडे एसपी सांगितलं तुम्हाला. आता बोलायचं कमी, असं वाटतं आता का करायचं जास्त. तर असं आपल्याला वाटतं का की पालकमंत्र्यांचे वचक म्हणजे पकड कमी कमजोर झालेली असं वाटतं का जिल्ह्यावर? आणि पकड होती का? पकडच नाही त्यांचं. पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भाईच्या प्रकरणात ते सुटलेच नसते. 6 आरोपी कसं काय झाले? ते जर झाले असते तर हे लोकांना, आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारते. कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा. मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही, त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय. आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना, मराठ्यांच्या अवलादीला माहिती. फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना, आता आमच्या लोकांना, कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली, डोळ्याने बघू सुद्धा नाही. कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो. आमच्या पोरं म्हणणार दादांचा दौरा आहे, आपण त्यांना भेटणार का? आपण त्यांना भेटायचं ते राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं? त्यांना भेटून त्यांना फक्त लोकांची, अरे त्याला निवडून येतो टाइम लागतो भाऊ, तुम्हाला माहित नाही राव. त्यांना फक्त मराठी निवडून येतो लागतं. एकदा अंगावर गुलाब पडला वापराने नोटी, ही त्यांची शिस्टम. आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता, पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला. त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येतं, ते जर तितके स्वाभिमानी, तर आम्ही तेच मराठी येतो. आम्ही ते स्वाभिमानी. पुढचं काय असणार आहे पाऊल? पुढचं पाऊल सरळ सांगितलं, भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील. लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं, त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा. 100-200 आमचे मोठाले घराणे त्यांच्या कानावर एकदा टाकावं. कारण उद्या त्यांनी म्हणून तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं. कारण हे चिमूट भरेत आम्हाला माहिती, राज्यात एकाच दिवसात काटावाजी होता आम्ही यांचा.